माझा पक्कू आला वाटतं. नेवारी आला इकडं. साहेब आरोपीला पकडून आणलाय. पकडा पकडा. शाण्यांनो, हे माझे जावई आहेत. साहेब माफ करा, त्रास झाला असेल तर. त्रास कसा आलाय? तुम्ही फक्त तंगड्या मानेत अडकवून हात मागे बांधलेत आणि बोलता येऊ नये म्हणून पोतऱ्याने तोंड गच्च बांधलं. याला काय त्रास म्हणतात? तरी सुद्धा तुम्ही सुखरूप येऊन पोहोचलात, यात सगळं पावलं. हा मग अरे काळजी ना, दीपावलीचा जीव थाऱ्यावर नव्हता, आम्ही सुद्धा चिंतेत होतो. आय वॉज सो अपसेट. खरंय 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 तुझं म्हणणं मेरी, खरंय. तिथून ऐकू येतं. आम्ही जेवलो पण घास उतरतो ना कशाखाली. कोणाच्या? तुमच्या पण ना. वाटलंच मला. थँक्यू व्हेरी मच. यू हॅव डन युअर ड्युटी. यू मे गो. अगं पण मला एक कळत नाही, एवढा द्राविडी प्राणायाम कशासाठी केलास? अरे तुझा कुठंच पत्ता लागे ना. तुला चिठ्ठी नाही मिळाली? त्यात स्पष्ट लिहिलं होतं मी लार्सन अँड टुब्रोच्या साईटवर फोटोग्राफी सेशन साठी जातोय, रात्री 9 वाजता येईल. स्पष्ट लिहिलं होतं. काय झालं? अहो मेरीचं सँडल घेण्याच्या गडबडीत मी चिठ्ठी द्यायची विसरूनच गेलो पाक. त्या सँडल टक्कुर फोडा माझं. कुठे आहे ते? हे काय ला धरून धरून सँडल नाही चिठ्ठी दे. ठीक आहे. नाही हं काका, माझी चिठ्ठी नाही हो वाचायची. चला चला मंडळी चला. गेले सगळे. चला. अरे हा मी SNDT ची होम सायन्सची स्कॉलर. हो मग आता काय त्याचं? मला शोभतं का हे? काय शोभायचंय? नवऱ्याला उपाशच ठेवते मी. हे बघ आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. ह्याच्या पुढे 2 तास स्वयंपाक करणार. हो. त्यानंतर आग्रह करून मला खायला घालणार. मग मी झोपणार. हो. चला हो म्हणते. अरे पण तुला उपाशच ठेवायचं म्हणजे. आधा है चंद्रमा रात आधी, रहन जाए तेरी मेरी बात आधी. आधी आधी राहिली. अरे काय झालं काय तुला? अरे मी मोठ्या हौसेने सगळ्यांसाठी केक केला होता. मग गोंधळात विसरलेच. मग संक्रांतीचं वाण वाटतात तसं प्रत्येकाच्या घरी जाऊन केक वाटणारच की काय? नाही रे, तुझ्यासाठी आणते. नको नको माझ्यासाठी नको. अगं माझ्या पोटाची काळजी नको करू. परमेश्वरा, अरे खाऊ घालण्यापेक्षा इतर अनेक महत्वाची कर्तव्य बायकोची असतात हे हिला कधी कळणार आहे रे? आता ही केक आणणार, मग मी खाणार आणि मग जाऊ दे, खाऊन झोपा. क्या बात है, क्या बात है. तुला सांगतो भिकू, आपल्या जाहिरातीच्या धंद्यात या शीलासारखं दुसरं मॉडेल नाही यार. अगदी बरोबर आहे साहेब तुमचं. फोटोग्राफीत आपला हात कोणीच धरू शकत नाही. हे काय करतो रे? हे काय टपाल चालत होतो. टपाल? होय. वाजले किती रे? लंच टाइम झाले की साहेब. झाला का? ए माझा जरा डबा खाऊन घे. हा खरं सांगू का साहेब, तुमचं काम म्हटलं की नाही म्हणे जरा जीवावरच येते. अरे वा, सोटा कंपनीचं लेटर आलेलं दिसतंय. काय म्हणतायत? टीप ऍडव्हर्टायझिंग. डबा खाल्लास का? हो हो खातोय. बदाम मस्त झालेत. बदामाचं काय रे? पण सीताफळांच्या बियांचा चिवडा तसा करायला त्रासाचाच आहे, पण आहे रुचकर पदार्थ. प्रथम 4 सीताफळ पिकलेली घ्यायची. सगळा पांढरा गर काढून टाकायचा. मग सगळ्या बिया स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि मग मंद गॅसवर सगळ्या बिया नीट उकडून घ्यायच्या. टरफलं सुटी होतात, ती काढून टाकायची. मध्यम आकाराचे 2 कांदे, 4 पाकळ्या लसूण, थोडी दालचिनी, 1 पाव काजू, अर्धा पाव बेदाणे. फॅन्टास्टिक, सुपर्ब. सूप बसला तरी किचकट किती. ओ गॉड. हॅलो, हे दीपा, नाही माझं ऐकून घे. हे बघ, हे जगप्रसिद्ध सोटा कंपनीचं मला हे काम मिळतंय. हो अगं, हे काय निमंत्रण सुद्धा आलंय. हे बघ, मला उद्याच मुंबईला जावं लागतंय 4 दिवसासाठी. 4 दिवसांसाठी? बरं बरं. हा, वर थोडं खोबरं आणि कोथिंबीर पेरायची. कसा लागला खाताना? सीताफळांच्या बियांचा चिवडा कसा काय झालाय?
अरे वा. नो. कसला आवाज येतोय? हे फोन पण असलेच अगदी वेळेवर बिघडतात. 1 2 3 4. झक्कास. काय झकास झालंय? आज तू लवकर आलास? जाऊ का परत? असं म्हटलंय का मी? हे काय असं काय करतोस? काय? 4 दिवस तू बाहेरगावी जाणार आहेस ना? 4 दिवसाचे डबे. या हे काय आणलंस? आता 4 दिवस मी बाहेरगावी जाणार. तू माझ्यासाठी एवढं केलंस, मी थोडस नको का करायला? हे बघ, मी बाहेर गेल्यावर तू माझ्या आठवणीनं रडणार. मग हात रुमाल नको? 4 डझन आहेत, तासाला 1 पुरतील ना? इथे माझा जीव जातो आणि तुला मस्करी सुचते. आत्तापासून काय रडायला लागतेस? हे बघ, आपण असं करूया. बोलू नको माझ्याशी. हे बघ आत्तापासून तू रडणार असशील ना तर तात्पुरता दुसरा टॉवेल घे, सगळे रुमाल संपून टाकशील. पुन्हा मस्करी करतोस. वेडी. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यू स्काउंड्रल. गुड. सोटा सँडलचा अजून एक उपयोग. काय म्हणाल? मारलं नाही त्याबद्दल थँक्स. नाहीतर व्हायचं काय, सोटा कंपनीच्या जाहिरातीची सुरुवात जोडे खाऊनच व्हायची. तुम्ही सोटा कंपनीची ऍड करताय? हो ना. अहो, त्याचाच विचार करत बसलो होतो. तेवढ्यात तुम्हाला दुडक्या चालीनं येताना बघितलं, डोक्यात आयडिया चमकली आणि नकळत फोटो काढला गेला. हो सॉरी. नाही, तुमचं ऑब्जेक्शन असेल तर या निगेटिव्ह तुम्हाला काढून देतो, पण मला वाटतं राहू द्यावे ना, छान फोटो येतील. अरे मुळातच तुम्ही इतक्या सुंदर असताना. आपण बसायचं का सावलीत? माझ्या मते तुम्ही मॉडेलिंग करायला पाहिजे. आमच्या कंपनीचा हा मुख्य आहे ना सोटा. काय म्हणाला? सोटा म्हणजे सोकाजीराव टाकळकर. मिस्टर टाकलो. एकदम ब्रिलियंट माणूस आहे. आपल्याला सॉलिड आवडला. त्या टाकल्याला सुद्धा तुमच्यासारखं मॉडेल त्याच्या जाहिरातीत निश्चितच आवडेल. बिझनेस इज अ प्लेजर. येस. तुमची एजन्सी? नाही, एजन्सी लहान आहे, पण काम कितीही मोठं असलं ना तरी ते मी करू शकतो. हे मॉडेल तुम्हाला कुठे मिळालं? आवडलं ना? आवडलं की नाही तुम्हाला? अहो, मला सुद्धा आवडलं आणि त्या स्वभावाने तर अतिशय चांगले आहेत. मला माहिती. माहित तर असणारच, कारण तुम्हाला कसं माहित? कारण मी तिचा बाप आहे. हा. बापरे. मी जरी गॉन केस असलो ना मिस्टर प्रकाश मनोहर, तरी तुमच्यासारखा मूर्ख पद्धतीनं वागलो नसतो. सॉरी सर, व्हेरी सॉरी. मिस्टर प्रकाश मनोहर, एखाद्या सुंदर आणि तरुण मुलीशी बोलताना मी तिचं नावगाव विचारलं असतं आणि तिच्या बापाला तिच्याच तोंडावर टकलू म्हणायचं टाळलं असतं. नमस्कार, येतो मी. हा चेक घेऊन जा. कसला? स्क्रॅपचा? नाव? मग माझ्या मुलीला मॉडेलिंग बद्दल दिलेला तुमचा चेक. कमान ठीक द्यावे. फुलिश. दीपा बोलते. जेवण झालं का तुझं? आई ग, अगं 200 किलोमीटर वरून सुद्धा मला हाच प्रश्न विचारतेस? अरे तसं नाही रे, जाताना 40 डबे तू बागेतच ठेवून गेलास. जेवणाचे हाल होत असतील म्हणून विचारलं. धन्य आहे तुझी. अगं कामाचं काहीतरी विचार ना.
कामाचं मरू दे रे. हा तेच झालंय आता. लवकर ये हा. मी तुला झिम्बाब्वे पद्धतीच्या कुरडया खाऊ घालणार आहे. नाही नाही, हे बघ तू फोन खाली ठेव, बिल वाढतंय. वाढू दे रे. का कसं भरतात बिल? झिम्बाब्वे पद्धतीच्या कुरडया करते हा तुम्ही. माझी हजामत कशी झालीये हे बघायला तुम्ही इथे आले असणार. मी बसू का? तुम्ही रागवलेले दिसताय. आपलाच गाढवपणा. रागवणार कुणावर? पण मी म्हणतो मी एक नर्मदेतला गुळगुळीत गोटा आहे. बरोबर. पण तुम्हाला अक्कल नको. तुम्हाला तुमचं नाव सांगायला काय झालं होतं? तुमच्या पितृदेवानं माझ्या मेंदूचा भेजा फ्राय करून टाकला. तुमच्या नादाला लागलो आणि बावळटपणा केला. कामापरी कामही केलं. अहो तुमचा हात असं सांगितलं का डॅडीने तुम्हाला? तसं वेगळं सांगायला कशाला पाहिजे? सांगायला कशाला पाहिजे? बिन पाण्यानं माझं डोकं त्यांच्या डोक्यासारखं केलं ना, त्यात सगळं आलं हो. फारच हुशार बुवा तुम्ही. आता उगाच पिसा लावत बसू नका. तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला आणि भाषण संपवा. अय्या, मग मी तुम्हाला कामाची ऑर्डर कधी द्यायची? हे बघा आता सगळ्या कामाची वाट लाग. कामाची ऑर्डर मला मला थँक्यू क्षमा, थँक्यू परमेश्वरा. अरे कुठं ठेवू तुला? अरे पडेल तुम्ही. कसला एवढा आनंद झालाय तुला? आनंद? अगं सक्सेसफुल. आय एम व्हेरी मच सक्सेसफुल. सोटा कंपनीच्या जाहिरातीचा कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळालाय. मग अगं एवढ्या मोठमोठ्या एजन्सीची माणसं आली होती, पण सोकाजी रावांना मलाच द्यावा लागला कॉन्ट्रॅक्ट. आपला परफॉर्मन्सच तसा आहे ना. पण तुला एक दिवस उशीर का झाला रे? तो एक मजेदार किस्सा आहे, नंतर सांगेन तुला. काय ग, पण एवढ्या चांगल्या बातमीबद्दल तू मला काय देणार आहेस? हा, झिम्बाब्वे पद्धतीच्या कुरडया. किती रसिक आहेस ग तू. कुरडया देऊन माझं तोंड गोड करणार आहेस? मग अरे 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 किती आदर्शासारखं वागायचं. मी मेषपात्रे, कोटी भास्कर आणि झुंझुनवाला सॉलिसिटरच्या ऑफिस मधून आलोय. वळून बघू का? वा. आपण प्रकाश मनोहर का? हा. वा वा. आणि या सौ मनोहर का? अगदी बरोबर आहे. अभिनंदन अभिनंदन. अरे वा. अगं ऐकतेस की नाही, मला सोटा कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. ही बातमी त्या कोटी भास्करच्या ऑफिस मध्ये जाऊन पोहोचली आहे. हा सोटा कोण? तुम्हाला सोटा माहित नाही? अहो मग अभिनंदन कसलं करताय? आपले काका हा भगवानराव वारले. पण काय हो, माझे काका वारले याबद्दल तुम्ही माझं अभिनंदन करताय? हो ना. अहो हो काय? त्यांच्या मृत्यूपत्रानं त्यांची 10 लाखाची कॅश तुम्हाला मिळावी अशी त्यांची इच्छा होती. अहो काय सांगताय काय? म्हणजे सगळे चांगले ग्रह माझ्या कुंडलीत शुभस्थानी अगदी दाटी वाटीने येऊन बसलेले दिसतात. माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही होय? हा. भगवानरावांनी हे पैसे देण्यासाठी एक अट घातली. अट घातली? कुठली? हा, त्यांच्या मर्जी विरुद्ध तुम्ही प्रेमविवाह केला. तुमचा संसार सुखाचा चाललाय. त्यात भांडणं कुरबुरी नाही. मी गॅरंटी देते आमच्या संसाराबद्दल. तुम्ही जाऊन सांगा कोटी भास्करांना तसं. नो सॉलिसिटर कोटी भास्कर यांची खात्री पटली पाहिजे. हा. अन्यथा ही रक्कम भगवानरावांच्या भाच्याला म्हणजे बंडोपंतांना दिली जाईल. कोटी भास्कर केव्हाही भेट देतील. हो येऊ दे, केव्हा येऊ दे कोटी भास्कर. असं ना? हो. येऊ मी. या 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 या. हे दीपू, ही मी बातमी लगेच भाल्याला देऊन येतो. आलो. काही नको. इथून
सासूबाई त्यात ना मग अगं काय बघत मामा मामा ते आमचं जरा टायर पंक्चर झाले काय? नाही 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 काय मग डिझेल संपलं असेल. टाकी फुले गाडीची बी ना आमची बी. मग ते नदीत बसलेल्या म्हशीमध्ये थांबते का गाडी मध्ये मध्ये? जरा रंगात झाली असं. नाही पर रंगात येऊन 1.5 तास झाला की हो. दे तुला घाई कसली लागली आतापासून गपरा. असं नाही तुझे पाय दुखायला लागले असं म्हणून आपण विचारलं. काय चाललंय काय? गाडी हलत नाही, वरात हलत नाही, काय चाललंय? अरे तुझ्या मामाने घातलाय घोळ. काय? त्या बँडवाल्याला दिले टंपर आणि सांगितलं वरात घुमवा रात्रभर. रातभर इथं बसायचं? हे चंद्या तू असं कर, एक टंपर मारून ये. नाही रे, मग सगळ्या वरातवाल्यांना 100 दे अजून, आणि 100च्या येगाने ही गाडी आमच्या बेडरूम मध्ये जायला पाहिजे. बघ जाते मग गाडी. अरे तुम्ही काय म्हणे आता? अरे तुम्ही सुनबाई नाव घ्या नाही तर रस्ता सोडणार नाही. काय ग बयानो? नाव घ्यायलाच पाहिजे. हाय शाबाश. तिकडं नवरा इकडं नवरी, आंतरपाठ मध्ये पोपटराव म्हण मैनेला आता भेट होणार कधी. ऐकलं का बायानो? दोघं बी उतावळी. पर जोडी कशी दिसतीया? जितेंद्र श्रीदेवी, धर्मेंद्र हेमामालिनी. हातवाडा लक्ष्मी नारायण म्हण, इट्टल रकुमाई म्हण. का लय वर्णन नको, नाही तर दृष्ट लागन. दृष्ट लागल र पोरासनी. ए चंद्या, दोस्तीला जागलाच बाबा. लगीन जमिवलं साजरं. आम्ही राहिलो बाजूला. बराबर आहे, पडद्या मागचा सूत्रधार कोणाला दिसतोय? काय मग आम्हाला अजित अहो तुम्ही आमच्या पुढारी, आम्ही तुमच्या मागणे येणार. हे पाया पड. कशाला? पडतो की. बर काय शिरत देऊ तुम्हाला तर? म्हातारीच्या मांडून नातू खेळवत झटशिरी. ते बघणार हाय भटजी. पंचांगात मुहूर्त काढून सारं कसं निवांत झालं पाहिजे. निवांत? मावशे, आजकाल लोक कुठं कुठं हनीमूनला जातात माहितीये का? माहितीये? अगं लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा आणि काश्मीरला. दादा कुठे कुठे जायचं हनीमूनला? कुठे कुठे जायचं हनीमूनला? कुठे कुठे जायचं हनीमूनला? सुनबाई बसतोय ग. उंदीर मोठा आहे ना? काठी घे. नका नका, डोळे मोठा केल्यावर धूम पळायला बिळात. पळायला नव गडसन कसली दाबायला लागतो. अगं हात नव ग, डोसक माझं. म्हणजे माझं डोळं हळूहळू मिटत्याल. झोपलो की लागन गोराया. माझ्याशी सुनबाई इकडे ये. कुठं निघालीस? ते तू दिसलो म्हणून. येडी ग येडी. अगं मला नाही का सांगायचं? आणि इकडं मी देतो, तू झोप इथं.
येऊ दे बहिणीला. तू कशाला आली? तू कशाला त्रास घेतलास? मग तिला पाठवू का? माझ्याच कडू लागतं वय? तसं नाही ग. अरे खुळ्या, तू एवढा एवढा होतास तर पायावर घेऊन तुला दूध पाहिजेत होतं चमच्यानं. आता गिलासानं पितो मी. उत्तावळी खापर, तिला बी दम नाही, ह्याला बी धीर नाही. बोंबल आहे शुक करते यार. चहा तिथं ठेव आणि निघून जा. अहो असं काय करताय? मी मैना हाय. अरे मैना बाई, नाही अजिबात सोडणार नाही. म्हणजे सोप्या उतावळा कारभार बरा न हो. मोतूर काढून पद्धतशीर झालं पाहिजे समज. जगात कुणाची लग्न होतात का नाही? का तुम्हालाच आलाय? तसं नाही ग. बाहेर भटजी आलाय पंचांग घेऊन, त्याला विचारून मोतूर काढतो. काढा. तुम्ही म्हणजे मंगळ बुध गुरु 1 2 3 4 5. हा बोला, केव्हाचा मुहूर्त पाहिजे? हे बघा, आजचा दिस तयारीला पाहिजे. हो. उद्या परवा कधीतरी पर लवकरचा मोतूर काढा. हो मावशीबाई, तुम्हाला किती जरी घाई झाली असली तरी ग्रहाणात ती घाई मान्य नाही. ग्रहांच्या अवर लग्नाचं मोतूर बी तुम्हीच काढला होता ना? मान्य आहे, पण लग्न आणि मधुचंद्र या जमीन आसमानाचं अंतर असतं. आता ते कसं काय? अहो, लग्न जमिनीवर लागतं. मधुचंद्राच्या वेळी जोडी अंतराळी चंद्रावर फिरत असते. अहो आत्ताच ते अंतराळी फिरत्यात, त्यांना खाली आणा जमिनीवर. त्यासाठी मोतूर काढा लवकर. असंभव. 1 महिना धोका आहे. कुणाला? तुमच्या जीवाला. 1 महिना? त्याच्या आधी काय तोडगा निघायचा नाही? असंभव. महाराज सत्यनारायण दंडवत, सवायला ओटी, गावदेवीला अभिषेक, कपडदान, अन्नदान करीन, पर लवकरचा मोतूर काढा. असंभव. अहो मंत्र तंत्र जादूटोना अंगारा धुपारा ताईत पेटी ह्यातलं काहीतरी सांगा. असंभव. म्हणजे थांबायलाच पाहिजे तर महिनाभर. नुसतं थांबून चालणार नाही. ग्रहांची युती होईपर्यंत त्यांना एकमेकांपासून दूर ठेवा, नाहीतर त्याचे परिणाम. काय होईल महाराज? हे घ्या. अरे ओ, अरे देवा, आता कसा निघायचा हे महिना? भटजींनी सांगितले 1 महिन्याच्या आत मोतूर काढला तर होणारा नातू 7 महिन्यात जन्माला येईल. एवढा एवढा भावलीगत चालेल? चालेल. पोरग कसा बापाच्या वडिलावर पाहिजे महिना. शपथ घे. घेतो. अरे माझा धर. काय? शपथ घे. घे शपथ घे. अरे घे र. अरे घे रे. आम्ही महिनाभर थांबू. पण ना तू कसा बंब्या व्हायला पाहिजे, कणकेचा गोळा, महाभारतातला भीम. वैनव सुनबाई, तू चल माझ्या हाताखाली कामाला, आणि तू शेतातल्या घरात जेवण घेऊन महिना येईल. पुरसा येईल. चल ग चल. अगं पर शेतातल्या घरात 1 महिनाभर राहायचं, जेवण मी महिन्याच्या हातचं नाही. बॉम्बला कोणती खा 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 खा, मिटक्या मारत खा. बायकोच्या हातचा घास लय गोड लागत असेल नाही? तुमचं बरं आहे, तुम्हाला मुतूर मिळालाय. मायला आम्ही बसलोय. तेव्हा भज्जी सांगणार आणि हे ऐकणार. महिनाभर थांबा म्हण. अरे काय चेष्टा आहे की काय? किती सोसायचं आतल्यात. तुमचं बरं आहे, आत 1 बाहेर 1. हे कुठलं 5 3 8 1 पाण्यात. पाण्यातली बोंबलतीये, दे रे कान्हा चोळी लुगडी. देव लोकांच्या चायन्यात बरं का. आम्ही बसलो इथं वाट बघत. पाण्यात हाय का आमच्या नशिबात? कारभारी न्यारी घेऊन येते, आम्ही चोरून बघतोय. हे चालले कुठं?
यायला महिने हे खरं म्हणावं का खोटं म्हणावं तेच कळत नाही. तुळसाच्या रूपात मैना का मैनाच्या रूपात तुळसा? मैनाच्या रूपात मैना. असं होय. अगं पण तू इथं कशी? आईनं पाठवलं की काय? त्या पाठवत्यात वय. लय प्रेमळ आहे ग. माहितीये. त्या म्हणल्या तुळसा तू शिदोरी देऊन ये पोप्याला आणि सुनबाई तू निवेद देऊन ये महादेवाला. अगं पर आम्ही आदला बदल केली. म्हणजे तुळसाकडून शिदोरी घेतली आणि आलो इकडं. वा वा काय डोकं आहे तुझं. वा वा आई जोड्यानं हाणल तेव्हा कळेल तू. त्यांनी सांगितलं तेच केलं मी. म्हणजे यो माझा भोळा महादेव आणि यो त्याचा निवेद. शाबास. हे भक्तिडी मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हा निवाद बाजूला ठेव आणि माझा निवाद मुकाट्याने घे.